करा, ताट करा आता आणि व्यवस्थित बसा. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती शहाड या समितीनं या ठिकाणी हा महोत्सव आयोजित केलेला आहे. संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानाने, संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या संघर्षाने, राजश्री शाहू महाराजांच्या परिवर्तनाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या भूमीत आयोजित चक्रवर्ती सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज व विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रम प्रसंगी उपस्थित, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक, विशेष अतिथी, उपस्थित मान्यवर व जयंती महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या बंधू भगिनींचं मी संतोष साखरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री बनशी गाडेजी यांना मी अशी विनंती करतो की आपण विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय श्री गणेश श्रीपद कोट साहेब, नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना मी अशी विनंती करतो की आपण विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय अनघाताई राजेंद्र देवळेकर या ताईंना मी अशी विनंती करतो की आपण सुद्धा या विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय श्री भावेश अवसरे, शिवसेना शाखा प्रमुख यांनाही मी अशी विनंती करतो की आपणही या विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर माननीय प्राध्यापक डॉक्टर अरविंद उबाळीजी यांनाही मी अशी विनंती करतो की आपण विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री गौतम डोळेजी यांनाही मी विनंती करतो की आपणही या विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर दुसरे स्वागताध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ तेलोरे, चेअरमन मधुसूदन टावर यांनाही मी अशी विनंती करतो की आपण विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर मला असं म्हणावंसं वाटतं, दीपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधरानी, दीपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधरानी, इतिहास घडविला माझ्या युगंधरानी. कधी आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, कधी आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलविली बागायसी येथे परिश्रमाची. दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा, दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा, गुणवंत पाहिला मी अन्याय झुंजणारा. विसरून गेला शेवटी जातीये तिची ज्वाला, विसरून गेला शेवटी जातीये ती ज्वाला. भीमराव माणसाला माणूस करून गेला, भीमराव माणसाला माणूस करून गेला. माणसाला माणूस करून जाणाऱ्या या भीमरावाची, विश्वभूषणाची जयंती आज या शहाड परिसरामध्ये अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे. साहेब, मागच्या काळामध्ये एक सुंदर असा विलास बडे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यांनी आपल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून बाबासाहेबाबद्दलचे गौरव उद्गार काढलेले आहेत. अक्षरशः हृदयाला स्पर्श करून जाणार आहेत साहेब. ते गौरव उद्गार मी या ठिकाणी थोडक्यामध्ये मांडणार आहे. मंडळी, भारताचे गौरव, विश्वरत्न, शिक्षण, संघर्ष, सन्मान, स्वाभिमान, सौहार्दाचे प्रतीक, सिलवान, गुणवान, धैर्यवान, तेजवान, विवेकवान, दयावान, महान विद्वान, जगातील उच्च कोटीचे लेखक, समीक्षा विचारक, शोषितांचे उद्धारक, 32 पदव्यांचे धारक, भारताचे प्रखर वक्ते, प्रवक्ते, अधिवक्ते, नेते, शोधकर्ते, कोट्यावधींचे उद्धार करते, बुद्धांचे अनुयायी, मानवतेचे शिपाई, निडर, निर्भीड, निश्चयी, निस्वार्थ, निश्चल, 9 भाषांचे जाणकार, कायद्यांचे रचनाकार, संविधानाचे शिल्पकार म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज बाबासाहेबांची जयंती. शिक्षण, संघर्ष आणि सन्मान या 3 शब्दात ज्यांनी कोट्यावधींच्या आयुष्याचं सगळं सार मांडलं, त्या महामानवाला आज वंदन करण्याचा दिवस. लोक म्हणतात ते कायद्याचे जाणकार होते, मी म्हणतो ते अन्यायाविरोधात धगधगणारी मशाल होते. लोक म्हणतात ते संविधानाचे शिल्पकार होते, मी म्हणतो ते या देशातल्या शेवटच्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे महान नेते होते. 32 पदव्यांचा डोंगर शिरावर पेलणारा हा विद्वान जेव्हा लंडनच्या लायब्ररीत तासनतास उपाशीपोटी अभ्यासात मग्न असायचा, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर स्वतःचं करिअर नाही, माझ्या देशातल्या शोषितांचं,
भविष्य होतं. 9 भाषाचे जाणकार, पण त्यांची खरी भाषा ही मानवता होती. ज्यांच्या हाताने कधी काळी काळाराम मंदिराचे दरवाजे ठोठावले, त्या हाताने उद्याच्या भारताचं भाग्य लिहिलं गेलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मंत्र केवळ शब्दांचा खेळ नव्हता, तो हजारो वर्षाच्या गुलामीचे साखळदंड तोडणारा हुंकार होता. ते निडर होते कारण त्यांच्याकडे सत्याचं बळ होतं. ते निर्भीड होते कारण त्यांच्याकडे तर्काचं शस्त्र होतं. आणि ते विश्वरत्न ठरले कारण ज्यांनी एका समाजासाठी नाही, संपूर्ण मानवजातीसाठी आपलं आयुष्य झिजवलं. आज त्यांची जयंती हा केवळ उत्सव नाही, तर हा प्रेरणेचा दिवस आहे. आजच्या या दिवशी आपण स्वतःला विचारलं पाहिजे की बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आपण किती जपला. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यासाठी आपण किती झटलोय, किती झटतोय. बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, आता देश घडवण्याची जबाबदारी आपली आहे. आणि त्या सूर्यासारख्या प्रखर तेजाला आणि त्या ज्ञानाच्या अथांग सागराला आणि त्या कोट्यावधी च्या उद्धारकर्त्याला नमन करूया. मी विचार मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. विचार मंचावरील सर्व मान्यवर, आदरणीय कोटसाहेब, अनघाताई, उपाध्यक्ष सन्माननीय श्री चंद्रमणी मोहितेजी यांनाही विनंती आहे की आपण विचार मंचावरती यायचं आहे. मी विचार मंचावरील सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. सन्माननीय सुनील जाधव साहेब यांनाही विनंती आहे की आपण ही प्रतिमा पूजन करून विचार मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. विचार मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष हे तब्येत बरी नसल्यामुळे घरी गेलेले आहेत, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक चंद्रमणी मोहितेजी यांना विनंती केलेली आहे त्यांनी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान उसवायचं. मी चंद्रमणी मोहितेजी यांना विनंती करतो की आपणही दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी वाढवायची आहे. आपल्या